4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा इथे मात्र निर्णय घेतलाय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती सचिन धुरीला आपण पाहतोय. स्ट्राईक वरती राहुल. 9 सेकंड वरती आपण पाहतो फलंदाज रणजित. आर आणि आर ची ही जोडी आपल्या संघासाठी रन बनवण्यासाठी तयार आहेत. आर नंतर अल्फाबेट एस. बॉलिंग मार्क वरती तो सचिन धुरी. स्वागत चौकाराने. पहिलाच बॉल पायावरती टाकला. पायावरती फेकलेला बॉलला योग्य दिशा दाखवली. स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय देखील पहिल्याच बॉल वरती 4 धावा आहेत. पहिल्याच बॉलवरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात. रणजित आल्यानंतर श्री11 दिवा संघ एक वेगळ्याच ताकदीने मैदानामध्ये खेळतोय. सुरुवात राहुलने चांगली केली आहे. पुन्हा एकदा बॅटन पॅड मध्ये हा बॉल. टॅपचा फटका स्ट्रायकिंग एंड वरती. डायरेक्ट हिट. जर झालं असं कदाचित विकेट, पण तसं काही झालं नाहीये. एक धावेतून मात्र मिळेल. स्ट्राईक वरती येईल रणजित वर्मा. बॅटिंग युनिट मध्ये रणजित आल्यानंतर श्री11 दिवा संघामध्ये ऑटोमॅटिकली ती ताकद मिळते. टॉप ऑर्डर मध्ये सुरुवात चांगली होणं गरजेचं होतं आणि आता मात्र टॉप ऑर्डर मध्ये त्या क्रमांकाचा खऱ्या अर्थाने फलंदाज देखील आला. महत्वाच्या मॅच मध्ये, या मोठ्या मॅच मध्ये तो सचिनचा पुढचा बॉल वेगाने इम्प्रेस केलाय. भन्नाट वेगाने फेकलेला बॉल. तितक्या ताकदीने खेळायचा होता रणजितला. वर्माला शांत ठेवलंय. अजून एक. वर्मा समोर चांगले कर्म करतोय गोलंदाज सचिन. पहिल्या चौकारानंतर आपण पाहतोय 3 चेंडूंमध्ये अवघी 1 धाव. 2 डॉट बॉल्स बॅक टू बॅक. पुन्हा एकदा बॅट अँड पॅड मध्ये बॉल. आता मात्र कनेक्शन चांगलं आहे. 2 डॉट बॉल नंतर तिसऱ्या बॉल वरती स्वतःचं खातं खोललंय रणजित वर्माने. 4 चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 9. 1 to go. अजून एक चांगला फटका. आता मात्र कदाचित जाळ्यामध्ये अडकलाय आणि विकेट मिळालीये. सेलिब्रेशन सांगून जात आहे महत्वाची विकेट. रणजित बॅक टू दी डगआउट. रनआउटच्या स्वरूपात सांघिक यश मिळालंय. धावा धावफलकावरती आपण पाहतो त्या म्हणजे 9. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट. चांगले फिल्डिंग. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहताना अगदी क्लिअर विजन समोर आलं. चांगले फिल्डिंग. अनिकेत सोगमची जम्प घेतली. जम्प घेत असताना चेंडू पकडला. त्यानंतर स्वतःला सांभाळायचं होतं आणि यष्टांवरती नेम धरायचा होता. इतकं काम अनिकेतने योग्य रीतीने केलं. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती येतोय साई. रणजित गेल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतो अक्षय गुरवला.
एक धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो तर म्हणजे 2. व इथे मात्र हलक्या हाताने ग्लास खोडण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न राहुलचा. फाईन लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न, पण ज्याप्रमाणे फिल्डिंग सेट केले 4 खेळाडू आपण पाहतोय. बाउंड्री लाईनच्या दिशेने 1 खेळाडू फाईन लेग मध्ये तैनात आहे, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, एक मिड विकेट मध्ये, एक आपण पाहतोय टॉप कव्हर्स मध्ये खेळाडू तैनात केलेले. 4 खेळाडू असे पाहतोय. एक खेळाडू आपण जर पाहिलं तर बॅकवर्ड कव्हर पॉइंट मध्ये तैनात केलेला आहे आणि एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये अशी फील्ड पोझिशन सेट केली आहे. 15 सर्कल मध्ये आपण पाहिलं तर शॉर्ट मिड ऑफला एक खेळाडू आहे आणि गलीमध्ये एक खेळाडू, त्यासोबत मिड ऑनला देखील एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. असं विवरक्षण क्षेत्ररक्षणाचे आपण पाहतोय. प्रेक्षकांना देखील रिक्वेस्ट करतो की आता मात्र आवाज करू नका मित्रांनो, रिक्वेस्ट करतो सर्वांना. किरण सर देखील येत आहेत. किरण सरांची कमाल देखील आम्ही नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या स्पर्धेमध्ये पाहिली होती. त्यांचं सुंदर हस्ताक्षर 4 पेनाने 4 रंगांनी अगदी स्कोरबोर्ड सजवलं होतं. किरण सरांनी स्वागत आहे किरण सर आपलं देखील. ओ ऑल साइडला फ्लिक केलंय, चांगला फटका आहे. धावा 4 मिळाल्या. समोरच्या बिल्डिंग कडे पाहिलं, बिल्डिंग मध्ये लाईट बंद केली. खऱ्या अर्थाने लाईट बंद करण्याची वेळ देखील झाली, कारण की प्रकाश खरा मैदानामध्ये झळकतो, तर घरातली लाईट काय करायची. सोळा धावा धावफलकावरती आपण पाहतो या चौकाराच्या मदतीने. हो असो एक चांगला फटका. आता मात्र कदाचित जाळ्यामध्ये अडकला, विकेट मिळेल का? आणि फलंदाज इथे मात्र बाद होतोय. अजत निकम सरांचा इशारा. खऱ्या अर्थाने पंच या मैदानाचा तिसरा डोळ्याचं काम करतात. आणि त्यांच्यावरती आपण कंट्रोल रूम मध्ये सुनीलचं चांगलं काम पाहतोय. 2 कॅमेरामॅन्स आपण पाहिले तर जबरदस्त कॅमेरा वर्क. विशाल पवार आणि प्रेम पवार, 2 पवार चेंडूचा अगदी व्यवस्थित पाठलाग करतात. आणि सुनील पवार आमच्या सोबत कंट्रोल रूम मध्ये. विकी पाटील देखील मॅचचा आनंद घेतोय. ओ इथे मात्र अजून एक विकेट मिळेल का? आता रिटेन क्रीज मध्ये कदाचित पोहोचला फलंदाज. 1 धाव इथून मात्र मिळेल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 17-17. 1 to go. प्रेक्षकांनो आता तुम्ही थोडा आवाज कमी करा. आपण डोंबिवलीमध्ये आहोत, जे आपण करायला नाही सांग माहितीच आहे, पण रिक्वेस्ट करतोय. एकोणीस धावा धावफलकावरती आपण पाहतो. साईचा पुढचा बॉल हलक्या हाताने फक्त पुश करण्याचा प्रयत्न. 1 धाव इथून मात्र मिळेल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 20-20.
तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती प्रणय कदम. भाऊ या नावाने ओळखला जाणारा खेळाडू खऱ्या अर्थाने सर्वांचा हा भाऊच आहे. कारण की कुठलीही स्पर्धा असू देत, प्रणय मात्र आवर्जून उपस्थित असतो. कोणतंही काम त्याला सांगा, मग ते पट्ट्या पाडण्याचं काम असू देत किंवा खूप मोठं काम असू देत, ते अगदी मनापासून करण्यासाठी प्रणय कदम. याही स्पर्धेमध्ये आपण पाहतोय काल रात्रीमध्ये पूर्ण रॉ होतं. हे मैदान पूर्णपणे बनवायचं होतं. हे बनवण्यामध्ये पट्ट्यांचं कार्य काल देखील 1 वाजता फोन केला तरी देखील प्रणय उपस्थित झाला. क्रिकेटची आवड आहे आणि क्रिकेटच्या भाषेत म्हणायला गेलं तर क्रिकेटमध्ये कोणतीही समस्या असू देत, प्रणय कदम यांना एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 21-21. धावा धावफलकावरती येत. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती प्रणयला आपण पाहतोय. प्रणयचा पुढचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न. चांगली बॅटिंग. अक्षयने आपल्या बॅटिंग वरती खूप चांगलं काम केलंय आणि ते दिसतंय देखील. ज्याप्रमाणे फ्लिक करतोय, ज्याप्रमाणे स्वीप करतोय, ज्याप्रमाणे मोठे फटके घेतोय अक्षय गुरव. फलंदाजीच्या जोरावरती देखील आता मात्र क्रमांक वाढलाय. प्रमोशन मिळालंय. 3ऱ्या क्रमांकावरती अक्षय गुरव येतोय आणि काय येतो त्याचं उत्तर देखील मिळालंय. स्ट्राईकवर संकेत. संकेतने पुन्हा एकदा फक्त प्लेस करण्याचा प्रयत्न केला, जिथे मात्र 2 खेळाडू आहेत हा स्ट्रोक अडवण्यासाठी. 1 धावेतून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 23-23. 23 धावा झाल्यात. प्रणयचा पुढचा बॉल. स्वीप करण्याचा प्रयत्न. चांगली बॅटिंग करतोय कप्तान चला सीनादान. ऍक्च्युअली कॅप्टन अक्षय लीड संकेत करतोय. धावा धावफलकावरती या चौकाराच्या मदतीने आपण पाहतो त्या म्हणजे 40-40. या डावामधील आणि मी समालोचन करत असताना सरांचा शेवटचा 1 to go. आणि इथे मात्र अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. या 3 चौकारांनी पूर्णपणे समीकरण बदललं आणि पुन्हा एकदा स्कोरबोर्ड वरती अचानक श्री 11 दिवा संघाला धावा धावफलकावरती आपण पाहतो त्या म्हणजे 44 आणि जिंकण्यासाठी 45 ची गरज. चला 45 धावांचा पाठलाग करायचा आजच्या दिवसातील हा अंतिम सामना आपल्या समोर आपल्या भेटीस येतोय. पण आता मात्र या अंतिम सामन्यामध्ये या सेकंड इनिंग मध्ये थोडासा फेरबदल आपण करतोय आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतोय कंट्रोल रूम मधून. इथून मात्र खऱ्या अर्थाने समालोचन केलं जाईल. कंट्रोल रूम मध्ये इन्व्हाइट करूयात मनीष बागे सरांना. आणि मी थांबतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका. दुसरा डाव पाहत राहा, एन्जॉय करत राहा. थँक्यू. थँक्यू सो मच. धन्यवाद मयूर सर. चार ओव्हरची मॅच, 45 धावेचं लक्ष आहे.
हो पुढचा पहिल्याच बॉल वरती वा साईचा तडाखा. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर साईनी दाखवलाय दमखम. पहिल्याच बॉलवरती चौकार वसूल केलाय. 45चं लक्ष आहे आणि पहिल्याच बॉल नंतर अगदी श्री 11 सगळ्यांनीही कॉल केलेली टीम मीटिंग. चला भरपूर वेळ आपण घेताय. संकेत सर थोडा स्पीडअप करा प्लीज, कारण वेळेची मर्यादा त्याचं उल्लंघन आपण ऑलरेडी केलेलं आहे. हो स्वीपचा फटका वासाई काय स्ट्रोक खेळलाय. अगदी डोळ्याचं पार न फेडणारा हा स्ट्रोक साईच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. साई आणि फक्त साईचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉलवर 2 चौकार आल्यात. एका दिशेला तुम्हाला टीम मंगल मूर्ती पाहायला मिळते तर दुसऱ्या दिशेला तुम्हाला टीम पाहायला मिळते श्री 11 दिवा. अभि सुर्वे सर आमच्यातनं आता रजा घेत असताना भरपूर बिझी त्यांचं शेड्यूल पाहायला मिळतोय. हो पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजांनी चांगला डिलिव्हर केला. अगदी बॅट आणि बॅटच्या मध्ये चेंडू आहे. बॉल बॅटला आदळत नाहीये. ही एनर्जी आहे का तुमच्याकडे? आमच्याकडे नाहीये. ही एनर्जी अजित निकम सरांकडे पाहायला मिळते आपल्याला. अगदी 12 तासाहून अधिकचं काम आणि तरीही एनर्जी. सलाम आहे तुमच्या जिद्दीला, तुमच्या क्रिकेटवरच्या प्रेमाला सलाम आहे. धाव झाल्यात 9 धाव फलकावरती. बॉल झाले 3. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न केला आणि इथे हे सेलिब्रेशन आता तुम्हाला श्री 11 संघाचं पाहायला मिळत आहे. अगदी सुसज्जित क्रीडांगण. एक स्वप्न पाहिलं होतं की आपल्यातनं आपला एक मित्र आज नाही आहे तर त्याच्या नावाचा उल्लेख संपूर्ण डोंबिवली दिवा कल्याणनी घ्यायला हवा. नाही घेत आहे. तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राने दखल घेतली या स्पर्धेची. नाही पाहिलं आम्ही असं आयोजन. अगदी कालही 3 ते 4 कॉल झालेत. सर खेळण्याची संधी मिळेल का म्हटलं. असं अचानक नाही मिळू शकत तुम्हाला, कारण ना तेवढं चांगलं नियोजन पाहायला मिळतं ना. प्रत्येकाला हवं असं वाटतंय. साईराजला 3 बॉल 3 चौकार लगावले तर दर्शन सोनार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. पहिला आलाय का? पहिल्या बॉलवरती अगदी टॅप करण्याचा प्रयत्न केला. एक चोटी धाव आणि धाव कंप्लीट. मजा येणार आहे या मॅचला. चिंगळ्या बोले. आता येतोय आवाज. जेव्हा नकोय तेव्हा आवाज येतोय. स्विचिंगचा प्रयत्न केला. बॉल नाही झाला. अक्षयची फिल्डिंग. थर्ड मॅन रिजन वरती बॉल अडवलाय. मैदानाच्या आतमध्ये ठेवलाय. सिंगल आली आहे आणि त्या सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे. एका षटकाचा खेळ झालाय आणि एका षटकाच्या वाजवी खेळानंतर 11 धावा लागल्या धावफलकावरती. अगदी कालपर्यंत आपण पाहिलं तर हे क्रीडांगण असं नव्हतं. आज कालच्या संपूर्ण रात्रभरात दिवसभरात घेतलेली मेहनत, उभारलेला हे प्लॅटफॉर्म, हा स्टेज, त्यासोबतच अगदी आपण पाहतो ना मुंबई रिजनमध्ये हा पॅटर्न वापरला जातो व्हाईट अँड व्हाईटचा. तो पॅटर्नही खूप चांगला वापरण्यात आलाय. स्पर्धेचं स्वरूपही तेवढं मोठं आहे. 50,000 रुपयाचं पहिलं पारितोषिक, 30,000 रुपयाचं द्वितीय. हो इथे देखील पहिलाच बॉल चुकीचा डिलिव्हर केलाय. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आला. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी कडा लागते आणि सिंगल मिळणार आहे. कानमंत्र दिले जातात.
हो, आधीच आपण पाहिलं तर मंचा बनवली होती साईराजनी. व्हाईट बॉल येतोय. 14 14. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन वरती खेळाडू तैनात. अगदी श्री 11 संघही सांगतोय प्रत्येक गोलंदाजाला आता इथून थोडासा जोश देण्याची आवश्यकता आहे. पण समोरून मंगलमूर्ती संघ अगदी त्या क्वालिफिकेशनच्या उंबरठ्यावरती उभा आहे. पुन्हा एकदा तेच समीकरण. दिवा की डोंबिवली, डोंबिवली की दिवा. स्विचिंगचा प्रयत्न केला. बॉल गॅप मध्ये दन 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 करत निघून गेलाय. येतोय साईचा तडाखा. साईच्या बॅट मधून प्रेक्षकांची ही लयलूट पाहायला मिळते आपल्याला. टाळ्यांचा गजर पाहायला मिळतोय. एकोणीस 19. पुढचा बॉल पुन्हा एकदा गॅप मध्ये चाललाय पण चांगली फिल्डिंग होते. अगदी वाईडिश खेळाडूला तैनात केलं होतं. चांगली फिल्डिंग करण्यात आली आहे. फक्त एक धाव मिळाली आहे. धावा झाल्यात 20 धाव फलकावरती. आताही सगळे वाट पाहतात. 2 to go. हो, पुढचा बॉल पुन्हा एकदा यॉर्करचा वापर करण्यात आलाय. खोदून काढला बॉलला. सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे. चिंगळ्या बोले 21. हो, बॅकफुटला जाऊन स्कोअर कटचा प्रयत्न निराश आहे. साईलाही माहिती आहे अगदी हा स्लोवर वन टाकलेला बॉल होता. यावरती फटका मारणं गरजेचं होतं. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता. बारा बॉल 24. बॉलिंग ट्रॅक वरती नाम तो सुनाई होगा. दिव्याची एक्सप्रेस. पहिला बॉल वेग प्रचंड आणि त्या वेगेला उत्तर दिलंय अगदी एका छोट्या मिनी हेलिकॉप्टरनी. 12 बॉल 24 समीकरण आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. 11-23. पुढचा बॉल ड्राईव्ह लाजवाब. वा साई काय स्ट्रोक खेळ आहे. वाह 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 अप्रतिम खेळ. 10 बॉल आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय तर 19 धावेची आवश्यकता आहे. 10 बॉल 19. हो, पुढचाही बॉल यावेळेस गोलंदाजांनी चूक केली आहे. संकेतही प्रयत्न करतोय पण वाईट बॉल आलाय. 10 बॉल आणि 18 धावेची आवश्यकता आहे. बॉल हवेत आणि अशाच प्रकारे विकेट. आता इथून हॅलो चेक.
मॅच फसली आहे का? कारण मंगलमूर्ती संघ आणि ज्या संघामध्ये असलेला सगळ्यात चांगला बॅटर तो त्याला आता मैदान सोडावं लागतंय. नवीन बॅटर अनिकेत सोगम. अक्षय गुरवनेही कमबॅक केला. चौकार आला त्यानंतर वाईट जरूर त्यांनी फेकला पण त्यांनी कमबॅक केलेला आहे. नऊ बॉल 18. अनिकेत स्ट्रायकिंग एंडला. अनिकेतच्या बॅटमधून हा पहिला स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो आपल्याला आणि या बॉलवरती सिंगल आलेली आहे. त्या सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे. आता सामना खऱ्या अर्थाने थोडासा कठीण झालाय. 8 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे. इथे अगदी स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता. ही एनर्जी पहा अजित सरांची. चिंगळ्या बोले. पुढचा बॉल शेवटचा बॉलही चांगला खेळलाय. सिंगल आली आहे. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 15 धावेची आवश्यकता आहे. सहा बॉल आणि 15 धाव्यांची आवश्यकता आहे. 6-15. शेवटची ओव्हर घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती बाबू मिस्त्री. ज्या खेळाडूची खऱ्या अर्थाने ओळख राहिली आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनाच्या आतमध्ये ते धडधड 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 सुरू आहे. कारण 6-15ची मॅच आहे ना. पहिल्या 2 बॉल वरती जर कदाचित अनिकेत किंवा सायराजच्या बॅटमधून आले चौकार तर मात्र मंगलमूर्ती डोंबिवली संघ. पण जर पहिले 2 बॉल बाबूनी फक्त डॉटही फेकले ना तर मात्र श्री 11 दिवा संघ. दिवा की डोंबिवली दोन्ही नगरीमध्ये अंडरआर्मचं क्रिकेट खूप प्रसिद्ध आहे. खूप प्रसिद्ध आहे आणि त्या प्रसिद्ध असलेल्या क्रिकेटमध्ये महत्वाचा हा पहिला नोचा बॉल. राहुल थांबलाय कारण बॉल टप्प्या पडल्यानंतर अगदी गर 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 करत आलाय पण थांबलाय. बॉल मैदानाच्या आतमध्ये थांबवलाय. नो आला. नो +1. 2 आल्या. 6 बॉल जिंकण्यासाठी आता मात्र 2 मारले ना तरी देखील मॅच तुम्ही जिंकू शकता. आणि अजित सरांची इथे एनर्जी तुम्ही पाहिलीत. अगदी क्लिअर नो बॉल आहे. वा गुड टेलिकास्ट. आमचे कॅमेरामॅनचंही कौतुक. पवार बंधू आहेत ना विशाल पवार आणि प्रेम पवार यांचंही कौतुक. गुड वर्क गाईस. तुम्हालाही थम्स अप. अगदी 12 तासांहून अधिकचं काम पण तरी देखील डोळ्यात तेल ओतून काम केल्यासारखं काम करतायत. ही एकनिष्ठा आहे ना जीटीसीची. त्यामुळेच त्या स्तराला आपल्याला जीटीसी पाहायला मिळत आहे. बाबू बॉलिंग ट्रॅकवरती आहे. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला साईराज पाहायला मिळतोय. पुढचा बॉल स्वीपचा प्रयत्न. राहुलची चूक होत नाहीये. विकेटचं पतन. सेलिब्रेशन आता तुम्हाला श्री 11 दिवा संघाच्या दिशेला पाहायला मिळत आहे. पाच बॉल आणि 13 धावेची आवश्यकता आहे. 5-13. अनिकेतने मॅच जिंकवली तर सुमित यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल मिळाली आहे. 4 बॉल आणि 12 धावेंवरती मॅच.
4-12. पुढचा बॉल स्विंग करण्याचा प्रयत्न केला, बाबू मिस्त्रीने केलंय काम आणि श्री 11 दिवा संघाचं वर्चस्व पाहायला मिळतंय तुम्हाला, कारण बाबूनी हाही बॉल डॉट टाकलेला आहे. 3 बॉल जिंकण्यासाठी 12 धावेंची आवश्यकता आहे. आता अनिकेतला मारावा लागेल. आलाय पुढे, मारलाय, अनिकेत सांगतोय आहे 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 आहे, थांबा, जाऊ नका कुठे, पाहत राहा श्रद्धांजली चषक, कारण अजूनही मी फाईट करतोय, मी लढतोय आणि जेव्हा मी लढतोय ना, तुम्हा सगळ्यांना लढण्याची धमक देण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो 2 बॉल आणि 8 धावेची आवश्यकता आहे. आता जरूर ते ऐकायला मिळेल, कारण अजित सर आहेत. आजच्या दिवसातील शेवट चंदा पुढे आला आणि अशाच प्रकारे इथे काय घडतंय, चूक झालीये का, चूक झालीये का, विकेटचं पतन आणि अशाच प्रकारे बॅटर आउट. श्री 11 दिवा संघाचा हे कमबॅक पाहायला मिळतंय तुम्हाला. 1 बॉल आणि 7 धावे, 1 बॉल आणि